नमस्कार, मी सुवर्णा जोशी। या बुलेटिन मध्ये आपण महालसीकरणाविषयी बोलणार आहोत। लसीकरणाची सद्य परिस्थिती महाराष्ट्रातली काय आहे ती जाणून घेणार आहोत। सुरुवात एका दिल्लीतल्या महत्त्वाच्या बातमीने 1 मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसंदर्भात केंद्राचं सगळ्या राज्यांना पत्र गेलेलं आहे। केंद्रावर योग्य तयारी ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तसंच कोविन रजिस्ट्रेशन बंधनकारक असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। रजिस्ट्रेशन असेल तरच लसीकरण करता येणार आहे किंवा लसीकरण होणार आहे। लसीकरण केंद्रावर योग्य बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आलेलं आहे। गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे असंही सांगण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सरकारी केंद्रांवरच लस मोफत मिळणार आहे। खासगी केंद्रांवर पैसे भरूनच लस मिळणार आहे। लसीकरणाबाबत केंद्राने राज्यांना पत्र पाठवलेलं आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 1 मे पासून 18 वर्ष वयावरील सगळ्यांना वॅक्सिनेशन दिलं जाणार आहे आणि त्याची पूर्व तयारी म्हणून अशा सूचना केंद्राकडून सगळ्या राज्यांना गेलेल्या आहेत। लसीकरण केंद्रांवर योग्य तयारी ठेवा, पोलीस बंदोबस्त चोख ठेवा, कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन बंधनकारक करा, अशा सगळ्या सूचना आहेत। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याशी अधिक बोलूया। विवेक, ही सगळी पूर्वतयारी आहे, केंद्राकडून राज्यांना पत्र केलेलं आहे। या पत्रामध्ये काय गोष्टींचा उल्लेख आहे, काय महत्त्वाचं या घडामोडी संदर्भात? सुवर्ण, लसीकरणाचा हा तिसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण 18 वर्षांच्या वरचे ज्यांचं वय आहे त्या सगळ्यांना लस घेता येणार आहे। यापूर्वी देखील युनिव्हर्सल वॅक्सिनेशन असायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली जात होती। भारतभर कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत आणि म्हणूनच 1 मे पासून 18 वर्षांपेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांना लस घेता येणार आहे। आणि या संदर्भातच केंद्र सरकारनं सगळ्या राज्यांना पत्र लिहिले आहे। त्यात त्यांनी या लसीकरणासंदर्भात नेमकं काय केलं पाहिजे, काय तयारी केली पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन केलं आहे, निर्देश दिलेले आहेत। त्यांनी म्हणले की या सगळ्या लसीकरणाच्या केंद्रांवर योग्य ती तयारी ठेवण्याचे आदेश त्यांनी या पत्राद्वारे दिलेले आहेत। त्यासोबतच लसीकरण जर करायचं असेल तर कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे असं देखील केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। आणि जर रजिस्ट्रेशन असेल तरच लसीकरण होणार हे देखील केंद्र सरकारनं या पत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे। त्यासोबतच 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना लस देण्यात येणार आहे, त्यामुळे या केंद्रांवर मोठी गर्दी होणार अशी अपेक्षा देखील आहे। त्यामुळे त्या केंद्रांवर योग्य तो बंदोबस्त ठेवला पाहिजे अशा सूचना देखील केंद्र सरकारकडे देण्यात आलेल्या आहेत। यासोबतच कोविडमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणं अतिशय आवश्यक आहे, अन्यथा त्यातून कोविडचा संसर्ग फार वेगाने व्हायची शक्यता असते आणि म्हणूनच ती गर्दी तिथं झाली नाही पाहिजे, गर्दीचं योग्य नियोजन केलं पाहिजे अशा देखील सूचना या पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी म्हणजे जी सरकारी केंद्र आहेत तिथं ही लस मोफत असणार आहे। खासगी केंद्र म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये मात्र ही लस विकत घ्यावी लागणार आहे, तसे पैसे मोजूनच ही लस दिली जाणार आहे। आता सुद्धा जी सरकारी इस्पितळं आहेत जिथं लसीकरण केलं जातं तिथं मोठी गर्दी होतीये आणि 1 मे पासून ही गर्दी अधिक वाढेल ही शक्यता गृहीत धरून केंद्र सरकारने या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। विवेक, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। पण सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की 18 वर्षावरील सगळ्यांना लस दिली जाणार आहे किंवा त्याची सुरुवात 1 मे पासून होईल। त्याआधी आता लसीकरणाचा जो दुसरा टप्पा आहे ज्यामध्ये 45 वर्ष वयोगटातल्या सगळ्यांना लस मिळणं गरजेचं आहे, पण अनेक केंद्रांवर आपल्याला लस उपलब्ध नसल्याचं बघायला मिळतंय, हे वास्तव आहे। राज्य सरकारने 1 मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात 18 वर्षावरील सगळ्यांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे। ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे लसीकरण अधिक वेगानं व्हायला मदत होणार आहे, तसंच अधिकाधिक लोकांना लस घेता येणार आहे। देशभरामध्ये वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान येत्या 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होतीये। तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या सगळ्यांना लस दिली जाणार आहे। केंद्रानं या आधीच स्पष्ट सांगितलंय की 18 ते 45 या वर्ष वयोगटातल्या लोकांना सरकार वॅक्सिन पुरवणार नाहीये। ही लस त्यांना स्वतः खरेदी करावी लागेल किंवा मग राज्यांना ही लस विकत घ्यावी लागेल। अशा संकट काळामध्ये राज्य सरकारने 18 वर्षावरील सगळ्यांना मोफत लस देण्याची घोषणा केलेली आहे।
एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील 18 वर्षावरील सगळ्यांना मोफत लस देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले। राज्यातील सगळ्या मंत्री नागरिकांना लस देण्याबाबत सकारात्मक आहेत अशी प्रतिक्रिया नवाब मलिकांनी दिली आहे। चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर सुद्धा काढणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं। मागच्या कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली होती। सर्वांमध्ये एक मत झाला होता की कुठेतरी आपण आपल्या या राज्यातल्या प्रत्येक नागरिकांना मोफत लवकरात लवकर वॅक्सिन द्यायचं आहे। त्या बाबतीत मुख्यमंत्रीचा होकार होता। उपमुख्यमंत्री महोदयांनी कालच जाहीर केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकाला 18 वयोगटाच्या वरच्या आम्ही मोफत त्यांचा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम घेऊ आणि लस खरेदीसाठी जागतिक टेंडर बोलून जे चांगलं लस असेल स्वस्त दरात आम्हाला उपलब्ध करून देईल। महाराष्ट्र सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेणारच आहे आणि लवकरच लवकर त्या बाबतीत टेंडर काढण्यात येणार आहे। भारत सरकारचा मोफत लसीकरण कार्यक्रम भविष्यात सुरू राहणार आहे आणि हा मोफत लसीकरण कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा याची दक्षता राज्यांनी घ्यावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये केली आहे। त्याचबरोबर देशातील कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना लस देऊन या मोहिमेत सहभागी होऊ शकतात असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। इतकंच नव्हे तर केंद्र सरकारने सगळ्या राज्य सरकारांना विनामूल्य लस पाठवली आहे। 45 वर्षावरील लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो। तसंच 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीकरता लस उपलब्ध असणार आहे असंही मोदी मन की बात मध्ये म्हणाले। कोरोना की इस संकट काल में वैक्सीन की अहमियत सभी को पता चल रही है। इसलिए मेरा आग्रह है कि वैक्सीन को लेकर किसी भी अफवाह में न आए। आप सभी को मालूम भी होगा कि भारत सरकार की तरफ से सभी राज्य सरकारों को फ्री वैक्सीन भेजी गई है, जिसका लाभ 45 साल की उम्र के ऊपर के लोग ले सकते हैं। अब तो 1 मई से देश में 18 साल के ऊपर के हर व्यक्ति के लिए वैक्सीन उपलब्ध होने वाली है। अब देश का कॉर्पोरेट सेक्टर, कंपनियां भी अपने कर्मचारियों को वैक्सीन लगाने के अभियान में भागीदारी निभा पाएगी। मुझे ये भी कहना है कि भारत सरकार की तरफ से मुफ्त वैक्सीन का जो कार्यक्रम अभी चल रहा है वो आगे भी चलता रहेगा। मेरा राज्यों से भी आग्रह है कि वो भारत सरकार के इस मुफ्त वैक्सीन अभियान का लाभ अपने राज्य के ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाएं। साथियों, हम सब जानते हैं कि बीमारी में हमारे लिए अपने परिवार की देखभाल करना मानसिक तौर पर कितना मुश्किल होता है, लेकिन हमारे अस्पतालों के नर्सिंग स्टाफ को तो यही काम लगातार कितने ही मरीजों के लिए एक साथ करना होता है। ये सेवा भाव हमारे समाज की बहुत बड़ी ताकत है। बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा लसींचा तुटवडा जाणवायला लागला। केवळ 37 केंद्रांवर लसीकरण केलं जात आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 59 केंद्रांपैकी केवळ 30 केंद्रांवर तर खासगी रुग्णालयाच्या 73 पैकी केवळ 7 केंद्रांवर लसीकरण केलं जाणार आहे। लसीचा तुटवडा असल्यानं मुंबईतील बीकेसी, नेस्को, हिंदुजा आणि माहीम मॅटर्निटी होम यासारखी मोठी लसीकरण केंद्र आज बंद आहेत। त्यामुळे नागरिकांनी या केंद्रांची यादी पाहूनच लसीकरणाकरता घराबाहेर पडावं अशी विनंती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या केंद्रांवर लसीकरण सुरू आहे। काही ठिकाणी खासगी आणि काही ठिकाणी सरकारी, पण लसीचे डोसच कमी असल्यानं, लसीचा तुटवडा असल्यानं अनेक केंद्र बंद करावी लागलेली आहेत। त्या केंद्रांवर लसीकरण सुरू नाहीये। अगदी मोजकीच लसीकरण केंद्र सुरू आहेत। खरं तर मुंबईतली मोठमोठी लसीकरण केंद्र बंदच आहेत। मुंबईच्या आज जवळपास 60 ते 70% केंद्रांवर लसीकरण होणार नाहीये। मी सध्या मुंबईच्या
सर्वात मोठं लसीकरण केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या BKC लसीकरण केंद्रावर आहे, जिथं तुम्ही बघता आहात की लोकांची गर्दी झालेली आहे. खरं तर काल महानगरपालिकेच्या वतीनं 37 केंद्रांची यादी जाहीर करण्यात आलेली होती, ज्याच्यावर लसीकरण होणार आहे आणि त्यामध्ये या सगळ्यात मोठ्या लसीकरण केंद्राचं नाव नव्हतं. परंतु तरी इथं लोक आलेली आहेत, कारण लोक जेव्हा रजिस्ट्रेशन करतात तेव्हा त्यांना एक तारीख आणि एक वेळ दिली जाते की या दिवशी येऊन तुम्हाला लसीकरण घ्यायचं आहे आणि त्यानुसार या सगळ्या लोकांच्या रजिस्ट्रेशनमध्ये आजची तारीख आणि आजची वेळ आलेली होती आणि त्यामुळे ही सगळी लोक इथं आलेली आहेत. परंतु इथं बाहेर बोर्ड लावण्यात आलेला आहे की लसीचा साठा जो आहे तो उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आज लसीकरण केलं जाणार नाही आहे. काही जण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. अनेक जणांचे काही मुद्दे जे वाद घालतायत. मला सांगा की काय म्हणणं आहे तुमचं, तुम्ही कुठून आलेलं आहे? मॅडम, आम्ही खारवरून आलोय. आम्ही काल आलो होतो तर आम्हाला बोललं की बाबा तुम्ही उद्या 8:30ला या, तुम्हाला उद्या मिळेल. आम्ही पण आपला कामधंदा सोडून येतो ना इकडे. मग त्यांच्याकडे नाही तर नाहीच बोला, बोर्ड लावा ना बाबा. डॉक्टरनी कोणातरी एवढं पब्लिक आली आहे, एवढं लोक तर मूर्ख नाहीये. मी वाईट नाही बोलत आहे, एवढे लोक आले. तुम्ही येण्यापूर्वी फोन केला होता, यांनी काही नंबर जाहीर केलेली आहे, त्या नंबरवर फोन करून आम्ही स्वतः इकडे येऊन गेलो काल. ते स्वतः बोललं की बाबा उद्या I have tried it. No reply on the phone. And I wanted to check out my wife's position. She has taken the injection here on the 6th. It's not registered on the COVID mobile. On the app. पण मला सांगा की मग इथे येण्यापूर्वी जेव्हा तुम्ही फोन केला कोणी उचलले नाही आणि कितव्यांदा आला तुम्ही? मैं सांता क्रूज से आया हूँ. First dose इधर से लिया, इसके लिए second dose I am come here. And just putting on the board doesn't make any sense, madam. See, all the way the people will come here over just to read the board. Get the vaccination. It doesn't make any sense. The line should be free. The line should be free for everybody. Whoever calls up. बोला. They are lying to us from the असं beginning. काय वाटतंय तुम्हाला की ते खोटं बोलतात? त्यांच्याकडे साठाच From नाही. 10th March, they put the number over here, and they are saying that these are the new numbers today. I've been trying since 10th of March, but nobody picks up the phone. पुण्यामध्ये शनिवारपासून लसीकरणाला ब्रेक लागलाय. लस उपलब्ध नसल्यानं लसीकरण सेंटरवर शुकशुकाट बघायला मिळतोय. अनेक ज्येष्ठ नागरिक लस नसल्यानं पुन्हा माघारी फिरतायत. पुणे शहरातील कमला नेहरू रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जातं, पण कालपासून लसच उपलब्ध नाही, लसीचे डोसच नाहीयेत, त्यामुळे लसीकरण थांबलेलं आहे. रोज या रुग्णालयामध्ये 500 लोकांना लस दिली जाते, मात्र 2 दिवस झालं लसीकरण मोहीम ठप्प आहे. पुण्यातलं हे चित्र बघायला मिळत आहे. म्हणजे मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये, मोठं शहर, आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सुद्धा लसीचा तुटवडा आहे आणि पुण्यामध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. पुण्यामध्येही लसीकरणाला ब्रेक लागलेला आहे. सध्या 2 दिवस कोविशिल्डची लस उपलब्ध नाही आहे, पण माझ्याकडे कोवॅक्सिन सेकंड डोस सुरू आहे. लस उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे भरपूर लोक येऊन विचारून गेले आहेत. त्यांना आम्ही आमचं एक एमर्जन्सी नंबर आहे खाली किंवा ऑपरेटरचा नंबर आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की चौकशी करू नये. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी ह्या सेंटरवरनं त्या सेंटर किंवा त्या सेंटरवरनं न जाता जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हा ते आमच्याकडे येऊन घेतील. आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया. वैभव, आत्ता खरं तर गेले 2 दिवस चर्चा सुरू आहे की 18 वर्षावरील सगळ्यांना मोफत लस दिली जाईल. ही चर्चा करण्यापूर्वी 45 वर्ष वयोगटातल्या सगळ्यांना लस मिळालेली आहे का आणि त्या लसीचा इतका महाराष्ट्रामध्ये तुटवडा जाणवतोय याची कोणीही वाच्यता करत नाही किंवा ती लस कशी आधी उपलब्ध करून दिली जाईल याच्याविषयी कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. सुवर्ण, सगळ्यात आधी मी कमला नेहरू हॉस्पिटलचा एक अपडेट देतो. दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास इथं लसींचा काही स्टॉक जो आहे तो आला आणि दुपारच्या सत्रात लसीकरण जे आहे ते सुरू केलं. इथले डॉक्टर्स आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया. सुबह के सेशन में शुरू नहीं था, दोपहर को शुरू हुआ है, क्या रीज़न है? सुबह वैक्सीन नहीं थे तो दोपहर को कब आई, कितने आई है? सुबह को वैक्सीन अवेलेबल नहीं था कोविशील्ड, तो उसका फर्स्ट और सेकंड डोज नहीं हो रहा था, लेकिन कोवैक्सीन का सेकंड डोज सुबह से चालू था. और कोविशील्ड के अभी जो स्टॉक हमें आया वो एटलीस्ट 2 दिन हमें सफाइस करेगा. वायर्स और वो सब तो टेक्निकलिटीज़ है तो वो नहीं बता सकते, बट देन इट मस्ट बी सफाइस फॉर 2 days. अच्छा, और अब 1 तारीख से आपको अबो वेटिंग सब लोगों को करना है वैक्सीन, उसका कुछ प्रिपरेशन हुआ है आपके यहाँ पर? कितना कैपेसिटी बढ़ाया है? यहाँ पर रोज़ 500 लोगों का करते हो तो 1 मई के बाद क्या स्ट्रेंथ और बढ़ाई जाएगी? किस तरह से प्लानिंग है? डेली जो पीक डेज रहते हैं, जो मैक्सिमम वैक्सीनेशन वाले डेज, तो हमारा 700 to 800 जाता है. सो हम
एक्सपेक्ट कर रहे हैं कि इतना वैक्सीनेशन तो डेली होगा 1 मई से 800 900 तक। ठीक है, वैक्सीन रेगुलर अवेलेबल हो रही है या फिर बीच बीच में ख़त्म हो जाता है स्टॉक? अभी एक दिन बीच में थोड़ा सा ब्रेक लगा था, बाकी रेगुलरली अवेलेबल। ठीक आहे. सुवर्ण, आपण इथली प्रत्यक्षातली परिस्थिती जी आहे केंद्रावरची ती पाहिली की कमला नेहरू हॉस्पिटलमधली रोज साधारण 500 ते 800 जणांचं लसीकरण इथं केलं जातं. मात्र काल लसींचा साठा जो आहे तो आलेला नव्हता. आज दुपारून तो आल्यानंतर आता पुन्हा लसीकरण जे आहे ते इथलं या केंद्रावर सुरू केलं. सगळ्या शहरभरामध्ये हीच परिस्थिती होती. जवळपास 150 लसीकरण केंद्र आहेत जिथं लसींचं वितरणच झालेलं नव्हतं किंवा ते आलेलं नव्हतं. त्यामुळे लसीकरण जे आहे ते बंद होतं. केवळ कोवॅक्सिनचा दुसरा डोस जो आहे तो 8 ते 10 सेंटर्सवरती दिला जात होता, जसं इथं कमला नेहरूला दिला जातोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी यातली अशी आहे, 1 तारखेपासून 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्याच नागरिकांना लसीकरण करून घेता येणार आहे. त्याच्यामुळे जी गर्दी उसळेल किंवा मोठ्या प्रमाणावरती ताण जो येईल आता यंत्रणेवरती, त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जाईल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण लसीकरण केंद्रांची संख्या ही दुप्पट करणं. जवळपास साधारण 200 लसीकरण केंद्र जी आहेत ती 1 ते 5 मेच्या दरम्यान पुण्यामध्ये कार्यान्वित केली जातील अशी माहिती जी आहे ती महापालिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आलेली होती. आता ती नेमकी कशा पद्धतीने कार्यान्वित होती, किती स्ट्रेंथ तिथं दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. वास्तविक एका दिवसामध्ये साधारण 20,000 लसीकरणाचा आकडा जो आहे तो पुणे महापालिकेनं गाठलेला होता यापूर्वी. त्यामुळे त्या क्षमतेनं किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने लसीकरण केलं जाईल. फक्त पुरवठा जो आहे तो नियमित असायला हवा. नक्की, धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. जशी पुण्यातली परिस्थिती तशीच मुंबईतली परिस्थिती आहे आणि अनेक शहरांमधली हीच परिस्थिती आहे की लसीचाच तुटवडा जाणवतोय. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी दिसतेय. कोणी लाईनीत उभं आहे, कुणाला लस नाही म्हणून सांगितलं जात आहे. आले तर फक्त 20 किंवा 40 किंवा 100 व्हायला येत आहेत. अशी परिस्थिती आता लसीकरण मोहिमेची दुसऱ्या टप्प्यातली बघायला मिळते आणि 1 तारखेनंतर तर चित्र अधिक गंभीर होऊ शकतं. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटू अजून काही महत्त्वाच्या घडामोडींचा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.